मिरज रेल्वे जंक्शन धोक्यात. जीर्ण स्लॅब कोसळला. प्रशासन झोपेतच. मिरज जंक्शन रेल्वे स्टेशन येथे प्रवाशांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. जीर्ण झालेल्या स्टेशन इमारतीचा स्लॅब रविवारी वाऱ्यासह आलेल्या पावसात अचानक कोसळल्यानं मोठा अपघात टळला. मात्र यामुळे रेल्वे प्रशासनाच्या हलगर्जीपणावर प्रश्नचिन्ह उभे राहिलंय. महाराष्ट्र आणि कर्नाटक जोडणारे महत्त्वाचे जंक्शन असूनही मिरज रेल्वे स्टेशनच्या विकासाकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. अनेक वर्षांपासून विविध रेल्वे बजेटमध्ये या स्टेशनच्या आधुनिकीकरणाच्या घोषणा करण्यात आल्या. तत्कालीन रेल्वे मंत्री ममता बॅनर्जी यांच्या आदर्श स्टेशन योजनेपासून ते केंद्र सरकारच्या अमृत भारत योजनेपर्यंत मात्र प्रत्यक्षात कामाचा मागमूसही नाही. दरम्यान कोल्हापूर रेल्वे स्टेशनसारख्या स्थानकांचा झपाट्याने विकास झाला. तसेच दक्षिण पश्चिम रेल्वे अंतर्गत बेळगाव, घटप्रभा, रायबाग, कुडची यांसारख्या छोट्या स्थानकांचेही आधुनिकीकरण झाले. त्यामुळे मिरजच्या प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी आहे. स्थानिक सामाजिक संघटना मिरज सुधार समिती आणि रेल्वे प्रवासी संघ यांनी प्रशासनावर कठोर टीका करत इशारा दिला आहे की जर तातडीने दुरुस्ती आणि विकासाचे काम सुरू झाले नाही तर आंदोलन उभारले जाईल. प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरू आहे आणि प्रशासन गांधाराच्या भूमिकेत आहे, असा संताप समितीचे प्रतिनिधी ॲडव्होकेट ए काझी यांनी व्यक्त केला. यावेळी समितीचे अध्यक्ष नरेश सातपुते, समन्वयक शंकर परदेशी, उपाध्यक्ष तौफिक देवगिरी, कार्यवाह वसीम सय्यद उपस्थित होते.